आज आपण आलो आहोत बिहाइंड द सीन. म्हणजे काय असतं माहिती का, की ट्रेकला सुरुवात केल्यानंतरची गंमत जम्मत तुम्ही सगळेजण पाहता. इकडे ज्यावेळेस नाही का आम्ही ट्रेकिंग सुरू करतो त्यावेळेस मी एकटी कधी फिरत नाही. सो नाही का प्रत्येक वेळेला होतं. तर मित्रांनो, झाली अशी गंमत की प्रेमने काल गोप्रोमधनं कार्ड काढलं होतं आणि ते घरीच राहिलं आणि आम्ही आलो होतो. मग आता मी नवऱ्याला परत पाठवलं आहे. म्हटलं तुम्ही जाऊन कार्ड घेऊन या, तोपर्यंत आपण दादाच्या घरी सोबत थोडा वेळ. कारण ते हे असं निघालं की काय 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 प्रॉब्लेम्स सुरू होतात आणि मग एवढे सगळे प्रॉब्लेम्स असतात की मला काय सांगायचं. म्हणजे आत्ता नवरा केला आहे. म्हणजे आमचं ठरलं होतं 5 वाजता निघायचं. 5 वाजून 3 मिनटं झालेत. म्हणजे मी शार्प टायमाला पोचले होते. मला ॲक्च्युली हे दाखवायचं होतं की या लोकांना बाहेर काढताना किती सगळा त्रास होतो. पण आता माझाच प्रॉब्लेम झाला आहे. आता तो नवऱ्याला पाठवलं, आपण जाऊ दादाच्या घरी. मजा असते की या सगळ्या लोकांना एकत्र आणणं, त्यांना घेऊन ट्रिपला निघणं खूप डिफिकल्ट असतं. कोणाचं काहीतरी विसरतं. आणि यावेळेस मला ते बिहाइंड द सीन दाखवायचं होतं की काय मजा असते. आणि सुरुवात मी केलेली आहे. आणि समोरचा फ्लॅट दादाचा आहे. आपल्यासाठी कुणीही दरवाजा उघडतंय बघत दादाच उठलेला असेल, बाकीचे सगळे झोपलेले असतात. वहिनी उठली. सुप्रभात. सो आकाश गोंदवलेंची झोप झाली आहे. आणि आकाश गोंदवलेंची झोप झाली नाही. पूर्ण अजून झोपेतच आहे. एवढं पहाटे येतं का तुम्ही? याला काय अर्थ आहे? कोणी प्लॅन बनवलं होतं 5-5? पहाटे असते 5. मला ते माहीत झालं नाही. म्हणजे याने मला सकाळ सकाळ उठवलं. माझं काही संबंध नाही. हा मग कोणाचा संबंध आहे? प्लॅन बनवणारे वेगळे आहेत लोक. हा प्लॅन बनवणारे वेगळे. हा फक्त प्लॅन मध्ये सहभागी होता. सो मी तुम्हाला आकाश सरांचं घर दाखवते. लाईटी लवकर का, आपल्याला काय यांच्या घराचं लाईट बिल भरायचं नाहीये. हे आहे आमच्या दादूचं घर आणि ही आमची फॅमिली फ्रेम आहे इथे. आणि बाकीच्या रूम मध्ये आम्हाला जायला एंट्री नाहीये कारण सगळं झोपलेलं. ती मोरेबाई आहे म्हणजे मी आहे. हा ते दिसत नाहीये, ते लाईट चमकते त्याच्यावरती. बटणं चालू करत आपण किचनची. मी चहा बनवते. चहा यांच्या घरामध्ये ह्याची बायको झोपली म्हणून मला चहा बनवायला लागणार. हा लाईट ते बिचारे बटणं कुठत नाही. नवीन घर आहे त्याचं. सो मला बटणं कुठत ते माहिती नाही त्याच्या घरातले. ते पातीला पण कुठं असतं चहाचं. त्याच्यातच असतं चहाचं. आपण भांडी आपटली तर बायको भारी मागा नाही आपण. एवढी भांडी कसं काय? हा पण दूध पण ओतून काढायला लागेल ना त्याला बाहेर. बायको तर म्हणा दूध नाहीये. त्यांचं दूध संपून जाऊ दे. विकत आणतील आपल्याला काय करायचं. चहा पिऊन काय झालं म्हणजे तुझी बायको म्हणेल की हे चहा संपून गेले, सगळं दूध बीत संपून गेलं. आपल्याला काय करायचंय तसं. दुधाचं पातीलं पण सापडायला पाहिजे. ओ माय गॉड. भांडी अशी ठेवली. आता मी कशी सोडायची. दूध टाकू का मला नाही माहिती. पातेली इकडे नाही र. नाही मला नाही माहिती. ही अशा तऱ्हेने लोक यायला सुरुवात झालेली आहे. एक त्यांना चहा पाजण्याचं प्रयोजन आज केलेलं आहे. मोरेबाईंनी माझ्या हातात कॅमेरा दिलेला आहे आणि तिने सांगितलेलं आहे तू शूट कर आता जे कोणी येते. एक नवीन प्लॅनिंग झालेलं आहे. ते मोरेंना घेऊन यायचं वरती. खालीच आहे. दूध आणि हे लोक म्हणजे कसं आहे ना, एक्सरसाइज करतात आणि असं चहा बी पितात. हे बरोबर नाही करत. आमचं मंदिर आहे अशा तऱ्हेनं. दिस इज मंदिर. ऐसा होने का ये मंदिर. इसको लाइट होने का क्या? इसको लाइट भी
हा इकडे 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 ह्याच्यात ओपन ह्याच्यात कुठं तर असेल. मला अजिबात नाही माहिती म्हणजे मिठाचं असू शकते बरं का चान्सेस. मीठच आहे इट इज मीठ. हा याच्यात पण मीठच आहे. ह्याच्यात साखर असेल. मिठाचे काही प्रकार आहेत का तुमच्याकडे? हो. तर काय चाललंय मॅम? लोकांचे नाही का गमती असतात की 3 प्रकारचे मिठ तिथं होती. साखर सापडता माझ्या नावाने. ते साखर कमी घेणार ना माझ्या नावाने. आता तुम्ही विचार करत असाल की चहा ही लोक बाहेर आता निघालं की चहा करून ओरडायला म्हणजे चहाचे पैसे वाचवतात असं लोक लावायला. तुम्ही असं चहा म्हणता का रे सगळेजण? तुम्ही दोघं रे चहा म्हणता बाहेर पडल्यावर? मग हे मॅडम काय म्हणतायत? काय झालंय? चहा प्रेमी आधीच नाही आज. चहा प्रेमी हा चहा प्रेमी आले. चहा प्रेमीला लागले पायाला. हा काय आणि अशा लहान लहान पोरं पडत तशा पडल्यात त्या. माझ्या एवढं सगळं आरडाओरडा चूक झालं ना माझं. 5 वर्षांची चप्पल घेतली. 5-6 वर्ष दाखव रे चप्पल दाखव रे प्रेक्षकांना. 5-6 वर्षांनी मी चप्पल घेतली. ते स्वतःसाठी आणि ह्याचे पैसे द्यायचे राहिले. पैसे दिले त्यांनी पैसे द्यायचे विसरलो. बरं चपलीची आठवण झाली. आता मला आठवण पैसे द्यायचे किती झाले तुझे? हॅलो किती यायचे होते? ठीक आहे चालेल. नाही राहू द्या. तुझ्याकडे चप्पल कुठे गिफ्ट करतो मला? दुसरा काय झालं असं मी खाली आले आणि म्हटलं की आज नाही का खाली शूट काढावं. आणि मग जय शिवराय मित्रांनो ही जया मोरे तुमची होस्ट. आणि मग त्याच्यात दाखवायला लागलं की नाही का कालच नाही त्याच्यामध्ये. मग आठवलं की काल नाही का आयुष आला होता आणि ते काढलं. ते कार्ड त्याला लावलं त्याच्याकडे कॉपी केलं. ते काढलं आणि तिथेच ठेवलं आणि आम्ही दोघं जण इथे नाही ते गेले परत आठवलं आणायला. बघा ते आता निघाले तिथं. मला माहित होतं की असं काहीतरी म्हणतील म्हणून मी बिचारीने का पुराणाचा निर्णय घेतला होता. म्हणलं गाडी काय करते मला म्हणती ना हे चहावरती यांचं भागणार नाही. यांना खायला जावं लागेल. खायला चालणारच की म्हटलं आता तू येतात सगळे तोपर्यंत चहा बनव. नव्हती बनव. मग आता एवढा लाभ ते परत गेलेले त्याच्यामुळे हे सगळं कार्यक्रम का. सो हे अति जबरदस्तीने भांडणं करत करत गाडीत बसलात. म्हणजे ते मागचं रडतंय. काय झालं? काय नको ही भांडत होती. मी शूट नाही काढलं. हे लोक जोर जोरात भांडत होते माझ्या समोर.